नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। केरळवरून थेट आम्ही उडी मारलेली आहे पनवेलमध्ये आणि आज आलेलो आहोत आपण शिवगंगा वॉटर पार्कमध्ये। आणि आज आपल्यासोबत बरीच मोठी गँग आहे, पूर्ण काजलची फॅमिली आणि आपले मडे घाटानंतर संचित साहेब, आमचा मेहुणा। काय बोलतो? सो आज फुल धमालला। जर तुम्हाला या वॉटर पार्कला यायचं असेल तर पनवेल स्टेशनवरून एसटी आहे आणि ती इथेच थांबते। सो आता आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो। आतमध्ये कोणत्या स्लाइड्स आहेत, काय आहे ते सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे। आता आपण तिकीट काढून आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता करून बाकीच्या गँगचे तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो थोड्या वेळाने। सो नाश्त्यामध्ये इडली, जिलेबी, पापडा, उपमा आणि चटणी आहेत दोन्ही। तो आता पहिलं पोटभर खाऊया, नंतर पाण्यात उतरायचं आपल्याला। आता आपण नाश्ता करून आलेलो आहोत आतमध्ये वॉटर पार्कमध्ये या। आणि 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर 18% GST लागते। सो तुम्ही बेस्ट आहे की कॅश पेमेंट करा। 1000 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि 180 रुपीज जर ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला GST लागतो। सेकंड गोष्ट, तुम्ही जर जेंट्स सगळे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला एंट्री नाही मिळणार। तुमच्यासोबत एक किंवा 2 लेडीज असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला एंट्री मिळेल इथे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की जे नायलॉनचे कपडे तेच घालून या। आणि आता चला आपण इंट्रोडक्शन घेऊया सगळ्यांचं। इंट्रोडक्शन या मुलीमुळे होत नाही आहे, नुसते फोटो काढते सगळ्यांची। सो मम्मी पप्पा, मामा मामी, आमचे साडू साहेब, आमचे मेहुणे दोन्ही, काजलची बहीण चैत्राली, आणि आपल्यासोबत होते चतुर्मुख मंदिरावरती काकाश्री आमचे। त्याला तर मगाशीच बघितलं तुम्ही। आणि फर्स्ट टाइम गुंड्या द वैभवी द गुंड्या। आणि एक जण आहे त्याला जळवायचं आपल्याला फुल। कोणाला? तुझ्या बहिणीला, वैष्णवीला जळवायचं आम्हाला। सो चला आता आपण जाऊया लॉकरमध्ये, लॉकर ठेवायला, बॅगात ठेवायला। आता इथे पुढे आल्यानंतर या आमराईच्या गर्द झाडीमध्ये आपली दुपारची झोपायची व्यवस्था इथे झालेली आहे। 4 पायी टाकलेले आहेत आणि इथे थोडेसे असे स्कल्पचर्स आहेत। हा जिराफ आहे, शेळीपालन, हातला ओढते एकदम। त्यांच्यावरच रागावतात त्या। आपल्यावर नाही रागवत? त्यांना हात लावू का? जा ना, धर ना। हां, मग मला चावती ना। अरे घ्या उचलून डायरेक्ट, आजचं कामच होईल संध्याकाळचं। चालेल बा।
जेव्हा माणूस पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये येतो. उलटी डाग. ट्रिपल सीट. रेडी गो. 2 3 या उरावर बसल्या. मॅनमेड वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आता आपण या वरच्या स्लाईडवरती जाऊया आणि हे पाहुणे आपल्यासाठी इथे आता आपण आलेलो आहोत वेव्ह पूल जवळ. पाणी गरम आहे. सुरुवातीचं गरम होतं, खाली गार आहे. पुन्हा एकदा आपण चाललेलो या स्लाईडवर. आमच्या सोबत एक छोटा पाहुणा आहे. हाय बोल. हाय हाय नमस्कार. आता आपण कुठल्या राईडवर चाललो दाखव. यावाल्या राईडवरती ही वाली राईड. चलो अजल राईड पकड. काय बुडलीस. आता आमचे साडू साहेब आणि मेवणी फुल एन्जॉय, फुल धमाल. तो आता फुल फॅमिली आलेली आहे.
नाही ना 1000 नाही. चल 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 चला. गणपती बाप्पा. नाही नाही नाही. गणपती बाप्पा ओरडू नको. ओरडला बुडू. काजल गणपती बाप्पा. चला तुला माहिती आहे ते लालबागचा गुन्हा आहे गणपती बाप्पा. इथे तुम्हाला फ्री गोला, पॉपकॉर्न आणि शुगर कॅन्डी मिळते. जेवण तयार व्हायला अजून 20 मिनटं आहेत. तोपर्यंत 20 मिनटाची इथे रेस्ट घेऊया. 15-20 मिनटाची झोप काढली आणि ही चारपाईची जी व्यवस्था इथे केली आहे खाटाची ती खूप अप्रतिम अशी आहे. झोप चांगली लागली. आता आपण जाऊया जेवायला. ताटली नको घे माझी, बाकी सगळं घे. काय काय पुरी, श्रीखंड, गुलाबजामुन, पॅटीस आहेत नाही कटलेट. ओके. पापड, पनीरची भाजी, छोले, गुलाबजामुन आहे आणि ते इडली, सॅलेड. तर आता आपण आलेलो आहोत ट्रेन डान्स करायला. दुपारी मस्तपैकी 1 तासाची झोप काढून मस्त पाण्यामध्ये उड्या मारून आता आपण आलेलो आहोत डॅशिंग कारजवळ आणि नाश्ता चालू होणार आहे 5 वाजता. अजून आपल्याकडे 20 मिनिट आहेत आणि आज सगळे आपण डॅशिंग कार खेळणार आहोत. तासच सोडली बा. हे संचित हलका फिरवा, हलका. मम्मी हलकासा फिरव. हलका फिरव. मस्तपैकी डॅशिंग कारच्या वाट लावली, काचा तोडल्या, सगळं झालं आणि आता आपण आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. पावभाजी आणि चहा गरम गरम. सो मस्तपैकी पावभाजीवर ताव मारून आता आपण निघालेलो आहोत घरच्या दिशेने आणि फुल धमाल केली. या रिसॉर्टबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर फॅमिलीसोबत तुम्ही मस्त धमाल करू शकता. इथे रूमसुद्धा अवेलेबल आहेत. काय वाटतं संचित, कसं वाटतं? एकदम धमाल केली अशी. तुझी आवडती राईड तुझी? ही एक मोठी होती ती टॉर्नेडोवाली. टॉर्नेडोवाली राईड भाई आपल्याला आवडलेली आहे. मग परत येणार नेक्स्ट टाइम दुसऱ्या रिसॉर्टला. अजल कसं वाटतं? यस. सो फॅमिलीसाठी सेफ आहे आणि 2-3 गोष्टी ज्या मी सुरुवातीला सांगितल्या त्या फक्त लक्षात ठेवा की तुमच्यासोबत लेडीज असेल तरच तुम्हाला एंट्री दिली जाईल. पोरं आले तर तुम्हाला एंट्री दिली जात नाही इथे. आणि बाकीचे नायलॉनचे कपडे प्लस तुम्ही कॅशमध्ये आणलं तर तुम्हाला GST माफ होतो. सो चला आता वेळ झाले, लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.